नमस्कार, मी डॉक्टर नितीन बोरसे, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट अँड थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट, डायरेक्टर अपेक्स वेलनेस हॉस्पिटल नाशिक. ऍसिडिटी म्हणजे जठरमधलं ऍसिड, पेप्सिन, बाईल हे पदार्थ उलट्या दिशेने अन्ननलिकेत वरती येणे. साध्या शब्दात याला आपण ऍसिडिटी असं म्हणतो, पण आम्ही त्याला रिफ्लक्स असं म्हणतो. गड व गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हे याचं खरं नाव आहे. जनमानसात ऍसिडिटी किंवा पित्त होणे हा शब्द याच्यासाठी वापरला जातो. आता ऍसिडिटीचे सर्वात कॉमन रिझन म्हणजे काय? अन्ननलिका आणि जठर यातला दरवाजा थोडासा ढिला असेल आणि त्या माणसाला कुपथ्य झाले, काहीतरी तिखट तेलकट खाण्यात आलं, उपवास झाले, जागरण झालं, ऑइली चरबीयुक्त पदार्थ खाण्यात आले, टोबॅको स्मोकिंगचा अब्यूज असेल, वेदनाशामक गोळ्या घेण्यात आल्या, तर हे रिफ्लक्सचे सिम्पटम्स जास्त वाढतात. रिफ्लक्सचे कॉमन लक्षणं काय असतात? छातीत जळजळणं, आंबट पाणी येणं, दम कोंडल्यासारखं वाटणं, ढेकर येणं, ठसका येणं, रात्रीचा ठसका येऊन जाग येणं, हे अशा अनेक विविध प्रकारच्या तक्रारी रिफ्लक्समुळे दिसतात. अन्ननलिकेशी रिलेटेड तक्रारी सोडून इतर तक्रारी सुद्धा रिफ्लक्समुळे दिसू शकतात. लाईक आवाज बदलणे, खोकला येणे, या सुद्धा तक्रारी रिफ्लक्समुळे दिसू शकतात. रिफ्लक्स कमी करण्यासाठी किंवा ऍसिडिटी कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे लाईफस्टाईल मॉडेल. पथ्य, जेवणातलं तिखट तेलकट पदार्थांचं प्रमाण कमी करणे, स्मॉल फ्रिक्वेंट फीड्स घेणे, थोडक्यात उपवास टाळणे आणि एका वेळी खूप जेवण टाळणे, खूप टाईट कपडे न घालणे, नंतर टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल इत्यादी गोष्टींचा अब्यूज न करणे, चहा कॉफीचा अतिरेक नको, किरकोळ गोष्टींसाठी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या न घेणे, खाल्ल्या लगेच आडवं व्हायचं नाही, लगेच झोपायचं नाही. ह्या बेसिक प्रिकॉशन्स जरी पाळल्या तरी बऱ्याच अंशी रिफ्लक्सची लक्षणं कमी होत असतात. आणि नंतर आले औषधोपचार. औषधोपचार मध्ये कॉमन आहेत प्रोटॉन पंप इनिबिटर्स, लाईक ऍसिड सप्रेस करणारी औषधं, पॅन्टोप्राझोल, ओमेप्राझोल, राबिप्राझोल ही औषधं. काही लोकांमध्ये आपल्याला प्रोकायनेटिक्स सुद्धा ऍड करावे लागतात. ही झाली रिफ्लक्सची सर्वसाधारणपणे मॅनेजमेंट. अगदी काही लोकांना कंटिन्युअस औषधं घेण्याची गरज पडते. अशा लोकांमध्ये आपण अन्ननलिका आणि जठरातला दरवाजा रिपेअर करण्याचा सुद्धा विचार करतो. त्याला आपण रिफ्रॅक्टरी जीआरडीचे पेशंट्स असं म्हणतो. पण त्याच्या आधी आपण पीएच मेट्री, मॅनोमेट्री ह्या तपासण्या करतो आणि मग ठरवतो कोण कॅन्डिडेट चांगला आहे ऑपरेशन करण्याचा. सगळ्यात महत्वाचे, लॉंग स्टँडिंग ऍसिडिटी असेल तर कधीच दुर्लक्ष करू नये. मोरवर त्याच्या बरोबर जर कोणामध्ये छातीत जळजळ आणि वजन कमी होत असेल किंवा एखाद्या दिवशी रक्तात उलटीत रक्त दिसलं किंवा गिळायला त्रास होत असेल किंवा खूप दीर्घ मुदतीच्या तक्रारी असतील तर लगेच आपल्या पोटाच्या विकाराच्या तज्ञांशी संपर्क साधावा. धन्यवाद.